एवढी बडबड बडबड करून राहिली होती सुनेच्या मांग तू लाईनीच्या त्या हिच्या आपल्या करुणीच्या मांग काय झालं होतं तेही बोले तूही बोले तेही बोले. अहो ताराबाई लयच बदमाश आहे माई सून व घरी राहते चांगली दोन काम कराले मोठी नेट लागते तिले कराले कामाले जायला लागलं तेव्हा समजन तिले. आता माई मोठी सून कशी परिस्थिती आहे माई मोठे सुनेची 2 लेकरं आहे तिले एक तर तिकडं आता लग्न झालं तर तिकडंच गेलं यवत मायले आपली आशाचं पोरग माय नातू रोहित आणि हे आहे आता सोनी एकच आहे ना ते बिचारी वावरातही जाते घरचं हे पाहते सर्वच करते आणि हिने घरी राहून का नाही कामच सुधरत नाही. ह्या लाईनीले करून इले मलाच टरपरा करे ते काल केवढ्या मोठ्या तुरीच वाया घालवल्या बिचारे. एवढ्या मोठ्या 5 पायल्या तुरी होत्या मी मोजून पाहिल्या तर सारे त्याले सोंडे लागले त्याले किडे लागले. तेवढ्या मोठ्या तुरी शद्र पडले त्याले निस्तकानी पिटत झालं त्याचं वालं. इले लाज नाही वाटत का मग यावाल्या करून इले घराच्या अन्नाचा नासोडा करते हे बदमास वानाची. इले आणा नाही लागत म्हणून होय काय चांगली खाते मायावाल्या पोराच्या भरोशावर मला म्हणते तुमच्या घरचं आणलं काय तुम्ही दहेज अशी म्हणते मला बोलून राहिली होती म्हणून चांगली काढली तिची काल चुपचापच बसली. हो काय हो नाही चांगली बोलत जाय डोक्यावर बसन नाही तर तू सून चांगली बोलायचं तिने काही असं हे करायचं नाही लयच आहे पण तू सून लहानवाली मोठी तशीच आहे तू मोठी राहिले ते आशाय काही कमी बोलणार नाही आहे. नाही वा ते बरी तरी आहे मोठी बिचारे जिथं चुकलं तिथंच बोलते ते फालतू नाही बोलत कोणत्या गोष्टीले फालतू बोलाले हे लय चबर करते लहानवाली. का हो बाई मी 8 दिवसा पहिलेच गेली होती माझ्या नाताच्या लग्नाले पोरीच्या घरी आणि तू काऊन नाही आली हो मला असं वाटलं तू येशील तू काऊन नाही आली हो माझ्या नाताच्या लग्नाले व बिमार पडली होती बिचारे मी सजा बिमार पडली होती लय बिमार होती याची इच्छा होती माईवाली पण बिमार पडली होती मी म्हणून आली नाही हो बिचारे. नाही तर तुझ्या नाताच्या लग्नाला येणार नाही का माझ्या सख्या बहिणीच्या नाताचं लग्न असल्यावर येणार नाही का मी माझ्या सुन्न पोरगं आलं होतं ना मग आता कायले पाहिजे जाऊ दे ना तशी माई इच्छा होती याची पण नाही का बिचारी तब्येतच लय खराब होती हो म्हणून आली नाही. मला वाटलंच तरी पण तू तब्येत खराब असन म्हणूनच नसन आली म्हणलं तू मला वाटलंच तरी फोन केला होता मी ना सपनाले त्या सोनेले तर तब्येत नाही म्हणे बरोबर आम्ही येऊन राहिलो म्हणे अशी म्हणे. कसं झालं लग्न गिग्न पोरगी गिरगी कशी आहे मी तर पाहिली नाही तुझी नाचून बरी आहे ना दिसाले गिसाले बरी आहे नाका डोईगी चांगली आहे फक्त का नाही थोडीशी सावडी येते रोहितच्या समोर कमीच आहे पण डाऊनच दिसते. आपल्या वेळे साऱ्या पोरी भेटे कशाला देऊन दे आपले माय बाप घर नाही पाय दार नाही पाय काम नाही पाय धाम नाही पाय आणि देऊन दे कशाला बी. आणि आता पाय बरं एवढे चांगले पोरं ना पोरीच भेटत नाही बाई सांग बरं आता लग्न करायला पाहिजे होतं आपल्याला चांगले नवरे भेटले असते. माय बाई तू भी ताराबाई काय बोलतो हो तू आता या वयात कोण केलं असतं आपल्यासोबत मग आतापर्यंत काय कुवारीच राहिली असती बिचारे. काही बोलते बाई तू हसून राहिली बिचारे मला कधी आईला बाबाचा रागच येते बिचारे. चांगलं पाहिलं नाही काही नाही कशाला दिलं एवढा रागीट होता का नाही हो त्या भाऊजी रागीट राहिले का नाही का लयच रागीट होता. उलिसा इकडलं तिकडं जमे नाही बाई उलिसा उशीर झाला का हेच घे टेम्पच घे मला माराले आता तुले तर माहीतच आहे इकडं आणलं आपल्या दादाच्या गावाले म्हणून बरं झालं. तू इथंच आली आणि मी इथंच आली बरं झालं बाई इथं आल्यावर नाही करे मग नखरे तिथं सासू सासऱ्याच्या घरी मायावाल्या करे मग नखरे. मग पाय बरं आपले मायबाप किती चांगले भेटले आपल्याला दोघीले इथं आणलं मग आणि घरही दिलं 2-2 3-3 रूमाचं जागा तर दिली ना बांधला आपण तरी मातीचं तर दिलं होतं घर आपल्याला. हो ते तर आहेच म्हणा मग आता त्यानं केलं तर देणे तर होतच. हे पाय तुझी नात आली माई नात तर आज गेलीच नाही बाई शाळेत भुली गेलीच नाही तिची माय उठे तिचा बाप उठे सकाळी उठली नाही ना गेली नाही तब्येत बरोबर नाही काही तर बसल्या सोन्याच्या चुगल्या करत दोघी बहिणी आता काही 2-3 घंटे उठत नाही इथून. कपडे गिपडे पाय होते नातीनं कसे घातले हे असे कपडे घालते आणि मग पोरं मागा लागाले आणि मग उठून पळते पोरी लगेच पोराई सोबत. तिले म्हणाले न बोलाले कोणीच नाही ना बाप ऐकतच नाही ना तिचा घालू दे म्हणते माय पोरीले जे घालते ते मग तिचा बापाई नवीन विचाराचाच आहे तुले काय समजते बुडेच करते ना तिचा बापाई मले घालू दे म्हणते काऊन नाही घालू देत म्हणते लेकराले तू नाही घातले तर माय पोरीले नाही घालू देत काय म्हणते असं म्हणते तिचा बाप. मग मी काय म्हणू बापा मग आता घालते तर घाल मग आम्ही काय एवढा उशीर काऊन झाला हो तुले 2:30 वाजता तुझी बस येते ना आता वाजले किती 4:30 आम्हाला बस उकली 2:30 वाजताची पैदल या लागते ना कॉलेज मधून बस स्टॉप पर्यंत सोपी आहे काय
उशीर काऊन झाला जाणून बुजून केलं का मी उशीर बोल त्या बहिणीसोबत कर अजून चुगल्या किती करायचं आहे का माया नको लागत जाऊ. काय कशी उद्धटवानाची आहे हा हे वाली पोट्टी. लयस रग्गेल आहे हे सोनी. रग्गेल राहिली हेच लावते दिवा सगळ्यात पहिले पाहिजे तू. हा ताराबाई पाहिजो हेच दिवा लावून माय पक्याच्या डोक्यावर नाही ठेवणार हे केस. मग सांगतो ना त्याले थांब ना करू दे आता पोरगी पोरगी करते का नाही. जेव्हा हिनं दिवा लावला ना तेव्हा सांगतो मग त्याले. मायवाल्या लहान पोराच्या पोरी बरे आहे बाई दोन्ही बी. एक तर मामाच्याच घरी आहे आणि एक तर इथंच आहे. दोन्ही बरे आहे. अहो तुम्ही नात होय ना सक्की विचारे नातीविषयी अशी म्हणतं काय व कायच एक काम नाही ऐकत बदमास वानाची. तिले म्हटलं तंबाखू ना चुन्याचा डब्बा जरी दे म्हणलं ना तर घे ना म्हणते तूच मले. आणि कायचा हरिक रायन वहीचा आणि बाप म्हणते तू माय पोरीचा रागच करत. हे अशी पोरगी कोणत्या कामाची एका कामाला हात नाही लावत. मायच्या भरोशावर पाहिजे सारं आणि कॉलेजात उठून पाहिजे. मी म्हणतो हिचं कॉलेजच बंद केलं पाहिजे त्या पक्क्यानं. सपना ए सपना सपना वा कुठं आहे व ए सपना. काय झालं भुलीचे बाबा का नावात देऊन राहिले एवढे जोरात काय झालं. तू इकडून आली का हे पोट्टी भुली म्हटलं. सकाळी तब्येत बरोबर नाही म्हणून कॉलेजमध्ये गेली नाही ते. आणि आता मी आलो तर येतं फिरताना दिसून राहिली इकडं तिकडं खेळताना दिसून राहिली लहान लेकरात. इथं बसली होती ती असते चौके खेळत. आणि हे तब्येत बरोबर नाही ना हे काय होई इथं मला खेळून तर राहिली. हे कॉलेजात कोण नाही गेली. आता सकाळी म्हणे ते अंग गरम आहे आणि मला बरं नाही माय डोकं दुखते ना असं होते तसं होते करून राहिली होती. तर मी म्हणलं बाई जा नको जाऊ म्हणलं. मग आता नाही जायचं तुला कॉलेजमध्ये तर नाही गेली ते. आणि कॉलेजचा टाइम निघून गेल्यावर जेवली खावली मस्त आणि फिरून राहिली रागवल्या खेळून राहिली तर ते लंगडी खेळून राहिली. काय सांगावं मग आता तिचं. पहिले तर तिनं कॉलेज पाडल्यावर रोहितच्या लग्नाला गेलो होतो आपण तर तिथंच तर राहिली होती. ती लग्नाच्या पहिलेपासूनच गेली. हळदीच्या दिवशीपासून आपण तरी वेळेवर गेलो. तिने म्हटलं बाई आपण सोबत जाऊ तर नाही म्हणे. सोनी आहे सोनी सोबत जायचं तरी आणि गेली. आणि 2-4 दिवस तर तिकडच पडली. मग आता कोण अशी करून राहील ते कॉलेजमध्ये चालली कोण नाही. नसन बरं लागत तिले म्हणून नसन गेली. आता जाऊ दे ना मग आता उद्या गिद्या जाणार. जाय बरं बोलाव बरं भुलीले. नुसती खेळून राहिली ते मला खेळताना दिसली. घरी आण तिले अभ्यास कर म्हणा तिले थोडशी. तू तिने थोडीशी डॉक्टर गिफ्टच जा ना बावरत गी जा ना. तिले तिच्या मतानच वागू देतं का मी ड्युटीवर जात होतो ते काम नाही होय का लेकराले वडण लावायचं. अहो लय वेळा सांगितलं मी ना भुलीचे बाबा पण ऐकत नाही तर मी तरी काय करूची. हो करते. आता आणतो मी बोलून थांबा. काय बाई ह्या पोट्टीच्या ना मला शिवा खा लागते ह्या माणसाची. शिवा खाले हे पोट्टी ऐकत नाही ना काही नाही. माया माताना तिले म्हणलंय बाप याच्या पहिले घरी येऊ म्हणलं तरी खेळूनच राहिली. त्या माणसाला दिसली असं खेळतानी मला बोलून राहिला तो माणूस. संध्या कुठं गेली हो बाई व संध्या व घरात कोणी दिसत नाही बाई. संध्या संध्या आई आवाज दिला होता का तुम्ही मला आवाज आला की बाहेर तर तुम्ही दिलता का मला आवाज. आहो बाई मीच दिला तुला आवाज. मी म्हणलं बाई घरात कोणी दिसत नाही म्हणून म्हणलं कुठं गेले बा सारेच्या सारे. त्या सासरा गिसरा कुठं गेला तू कुठं गेलती. आजी इकडले मागचे अंगण होते झाडाचे तर झाडून घेतले. तुम्ही आल्या नाही लवकर तर मी म्हटलं काय म्हटलं तुमच्यावर ठेवा म्हणून झाडले अंगण सर्वेस. बिना झाले झाडून. बाबा गेले तिकडं बाहेर बसाले चाय घे पेला आणि गेले बाबा बसाल तिकडं. आता झाडले असते ना बाई ओ मी नव कायले तरी झाडले तर बाप्पा. थोडासा उशीर झाला मले तिकडं गोष्टी करायला बसली तर बसलीस बाई. असे वाकूक नको करत जाऊ संध्या तू. जास्त वाकाचं नाही. ते लहानसा फड्यानं अंगण झाडा लागते लय वाका लागते बाई. त्याले राहू द्या लागत होते ना बाकीचे काम करा लागत होते तू ना. ते अंगणा फांगणं राहू द्या लागत होते झाडत होती मी. वेळ होऊन राहिला होता आई बरं नाही वाटत होतं म्हणून झाडून घेतले. काही नाही होत झाडलं तर आता काय होते. मी थांबू झाडलं होतं. तुम्ही कुठे गेल्या होत्या. गेली होती अशीच चक्कर माराले. आता स्वयंपाकाले काय बनवतो संध्याकाळी व संध्या काय बनवायचं आता. वरण भात मांडतो थोडस आणि मेथीची भाजी आहे. मेथीची भाजी बनवतो तोंडी लावारे जमन का. कर ना बापा कर. खाते सर्वजण मेथीची भाजी खाते. त्या माईचा फोन आलता खरं ना मग. आणि हो आईचा फोन आला होता. आई म्हणे उद्या परवा येतो म्हणे घ्या आले म्हणे मध्ये. तर मी म्हटलं ठीक आहे बाई शालू वहिनी येणार आहे ना आई येणार आहे. आम्ही माझी उद्या परवा येणार आहे काय व.
अहो एवढ्या लवकर बोलावलं का हो तुनं संध्यावर? आ मधात बोलावं लागत होतं तिकडं 20-22 तारखेले, आणि मग जावं लागत होतं. एवढ्या लवकर जातं काय व संध्या? आता आई 7 महिना लागल्यावर मग आता 22-23 तारखेला मग कसं वेळ होऊन जाते जास्त. आणि आई तर पहिलेच येणार होती, यवतमाळला गेलतो का नाही आपण, तर तेव्हाच येणार होती. पण मी तिला सांगितलं लग्नाला जायचं आहे बा, तर थांबून गेली ते. आता 7 महिन्यात कधी जास लागल ना, तर मग काय झालं गेली तर, आणि नंतर वापस येईन ना. आहो पण माझ्याजवळ फोन द्या लागत होता संध्या. तुनं बोलली असती तुझ्या आईसोबत, मी सांगितलं असतं 20-22 तारखेला या बा म्हणून. आता मग घरात आता काजलही गेली, तूही जाशील बाई, घरात असं सुनं होईन व संध्या गमणार नाही व. मग आईले नाही म्हणू का, मग सांगू का 20-22 तारखेला ये जो म्हणून? आईचं लय मन होतं याचं. आई म्हणे आताच आहे म्हणे, आताच करायचं आहे म्हणे. 7वा महिना तिकडल्या साऱ्या बाया विचारते म्हणे, 7वा महिना लागला संध्याले, 7वा महिना लागला, आणत नाही का अशा म्हणते म्हणे बाया. लय घाई करून राहिली आई. तुम्ही म्हणांचं फोन करतो मग सांगतो 20-22 तारखेला ये बा म्हणून. आता बरं नाही दिसणार बाई संध्या, पहिलेच सांगा लागत होतं तुनं तुझ्या मतानं. आता कसं बरं नाही दिसणार. जाऊ दे, येऊ दे, जाय 7वा महिना कर, आणि मग 8व्या महिन्यात येऊन जाजो लागेस. मग 8व्या महिन्यात एंडिंगले चालली जाजो मग अजून 9वा लागल्यावर. हो मी बी तसंच म्हणला. आई तशीच म्हणत होती आता ये म्हणे, मग लागेच म्हणे पाहू म्हणे 8व्या महिन्यात तुला पाठवून देईन म्हणे लागल्यावर, अशी म्हणत होती आई. तर मग येऊ देतो ना आईले. नाही तर तुम्ही नाही म्हणत असाल तर राहू देतो, मग फोन करतो ना, सांगतो तिले आईले नको येऊ बा म्हणून. नाही बरं नाही दिसणार बाई संध्या, ते तुनं पहिलेच सांगा लागत होतं तुझ्या मायले. बरं जाऊ दे आता, माय गमाचं नाही गमाचं काय, इथं आता नातेवाईक कसं आहे सर्वे. जाऊ दे, जाय आता येऊनच राहिली तुझी वहिनी आणि आई, तर येऊ दे, जाऊ दे, जाय. पहिलेच सांगा लागते त्या गोष्टी. आता काय म्हणन, हिच्या सासूनच म्हणलं म्हणन, असं नाही म्हणन का? राहू दे, बरं नाही दिसत ते. ठीक आहे मग करू का मी स्वयंपाक करू? स्वयंपाक करायचा आहे आता, वेळही होऊन राहिला ना, तर आतापासून लागतो बा म्हटलं. आहे का नाही, लसण गिसण हे ते निवडे पर्यंत वेळच होऊन जाते. अहो लसण गिसण आण ना माझ्याकडे, देतो मी निवडून. कुकर लावून देतो तैवरी, कणिक गिनिक भिजून देतो मी. त्याच्यावर जास्त जोड पाडा लागते का नाही, कणिक भिजवायच्या वेळेस कणिक भिजून देतो मी. थांब, हात गीत धुवून येतो. चाल, येतो मी, तुला स्वयंपाक करू लागेल. चाल बरं अंदर. आई इकडेच येऊन राहिले का बाहेर आणून देऊ तुम्हाला हे गी आपलं लसण गिसण? नाही, मीच येतो तिकडं, अंदर येतो मी. गोष्टी करून स्वयंपाकही होते. येतो, थांब. आई ओ माय व पाय मोठे दुखून राहिले बाई, बसू मोठेच पाय दुखून राहिले बापा. बसतो बापा थोडीशी पलंगावर, नाही तर लेटतो थोडीशी. आले काय तुम्ही? बरं झालं आले. आता मी काय म्हणलं, थोडशा नाही का चवडीच्या शेंगा आहे त्या तोडून द्या बरं, लसण गिसण आणून देतो मी. भाजीपाला आणला येई ना, थोडसा साफ गिप करा. आपला सांबार गिंबार कोथंबीर नाही का आपली, तोडताड करा. एका डब्बा देतो मी, आणि फ्रीज मध्ये ठेवून देतो. तर भाजीपाला तोडा बरं, या बरं बसा. तू काय माई वाटच पाहून राहिली होती का? कधी येते माई सासू, कधी येते माई सासून, कधी कामं सांगते म्हणून. घरी राहतं का काय करतो? करत बस, देवाला साफ करशील तर करतो भाजीपाला, नाही तर दे फेकून तिकडं. मला नको सांगू राहिली, मोठी वाट पाहते माईवाली. आल्या का म्हणते तुम्ही? भाजीपाला आणला मोनीच्या बाबांना, द्या साफ करून. कर, घरीच राहतं का कुठं जातं नाऱ्याच्या नगराने? आता तुम्ही आल्या घरी म्हणून म्हणलं बाप्पा मी स्वयंपाक करतो म्हटलं. मी तैवरी तुम्ही तोडून द्या म्हटलं भाजीपाला. काय म्हणलं? दिवसभर बसून राहायचं, थोडंसं घरचे कामही करत जाणार दोनक. एवढं कोणतं तुम्हाला पहाड उचलायला लावून राहिले मी? भाजीपाला साफ करून द्या म्हणलं. अजून काय म्हणलं? आली घरात म्हणजे मला घरातही नको येऊ म्हणतं काय तू? म्हणजे घरात आली मी तर तुम्हाला कामं सांगशील. अहो भाजीपाला निवडशील तर निवड, नाही तर नको निवडू. तुले सांगतो मी, याच्या नंतर का मला निवड करायला लावलं गिवलं ना तू ना. लक्षात ठेव, खाते चांगली राहते चांगली, तिले घरचे काम करायला नेट लागते. काम चोर वानाची ह्या मोठी सारखी कामाले जातं काय? ते तरी बिचारी तिकडून येते ना, काम करते सारे घरातले. तुले तर घरातल्या घरातच राहतं. उद्यापासून कामाले जात जा वावरातल्या. पुढे काय बोलून राहिल्याची तुम्ही आई? मला कामाले पाठवून राहिले, मी नाही जात. माझ्या बापाच्या घरी नाही केलं मी ना काम, कोणतंच नाही येत मला काम, मी नाही जात. जात तसा तुम्ही. आणि इथं घरातलं कोण पाहिजे मग मला कामाले जाय म्हणता वावरातले? तर तुम्ही करणार का स्वयंपाक पाणी? थांब येऊ दे त्या पोट्ट्याला येऊ दे. सांगतो तू वाला सर्व काही. तुले रट्टेच मारायला लावतं. मले सांगू राहिली वावरात झाले तर मले करायला लावून राहिली का? आणि तुले काय करून आणलं मग? तर माय पोरानं कायच्यासाठी करून आणलं तुले? नुसतं पासाठीच का? हट्ट बाप्पा,
बसले असते तर परवडलं असतं. ते अभ्यास करून राहिली म्हणून या बुढीले बिनफालतू सांगितलं, मलेच ऐका लागून राहिलं या बुढीचं. नको तोडू, नाही तोडायचं तर तोडतो मायावाला भाजीपाला मीच. नेट लागल्या वानाची मले भाजीपाला तोड म्हणते. काय लेत मी टोंगऱ्याले भांग आहे मले मी तोडतो. काय लेत करशील तर कर, नाही तर ठेव तसंच सोडू दे. माय बुढी कशी आहे, किती बोलते मले पा. बरं, व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जमेल तोपर्यंत का नाही मेंबरशिप बना, म्हणजे मेंबरशिप घ्या आणि हाईपची बटन दाबत चला. आणि नूतन तायडे यांना थँक्यू माझ्याकडून. थँक्यू, तुम्ही माझीवाली मेंबरशिप घेतली त्याच्यासाठी. ठीक आहे, बाय. नूतन तायडे थँक्यू. बाय.